आपण पाहत आहात RK न्यूज, बातमी तुमची, आवाज आमचा। डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील शिरोळ तालुका खरेदी विक्री संघाकडून शेतकरी हितास प्राधान्य गणपतराव पाटील संघाची 74 वार्षिक सर्वसाधारण सभा खेडेमेळीत। सहकार महर्षी स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांनी शेतकरी समृद्ध व्हावा याकरिता विकासाची दूरदृष्टी ठेवून डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे शिरोळ तालुका खरेदी विक्री संघाची स्थापना केली। या संघाच्या माध्यमातून शेतकरी सभासदांना उच्च दर्जाची खते, औषधे देऊन त्यांच्या पीक उत्पादनात वाढ करण्यासाठी प्रयत्नशील राहत शेतकरी हित जोपासण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन संघाचे मार्गदर्शक संचालक सहकार महर्षी गणपतराव पाटील यांनी केले। डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील शिरोळ तालुका खरेदी विक्री संघाची 74वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेडीमेळीच्या वातावरणात आणि उत्साहात पार पडली। यावेळी श्री दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील हे बोलत होते। प्रारंभी संघाचे संस्थापक माजी आमदार स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन संघाचे चेअरमन साताप्पा बागडी यांनी स्वागत केले। संघाचे व्यवस्थापक रोहन पाटील यांनी अहवालसालात दिवंगत झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्याचा ठराव मांडला। तसेच त्यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले। उपस्थित सभासदांनी हात उंचावून विषयपत्रिकेवरील सर्व विषयांना मंजुरी दिली। 74 वर्षाची प्रदीर्घ संघाच्या प्रगतीची वाटचाल सुरू ठेवली आहे। 13 शाखांद्वारे 55,88,64,000 रुपयांची उलाढाल केली आहे। संस्थेला 39,87,000 रुपयांचा ढोबळ नफा झाला असून 5,44,309 रुपयाचा निव्वळ नफा झाला आहे। यावेळी साथी हसन देसाई, शिरोळचे माजी नगरसेवक पंडित काळे, संघाचे तज्ज्ञ संचालक महादेव पांदारे, श्री मकमल्ला यांनी मनोगत व्यक्त केले। श्री दत्त ऊस वाहतूक संघटनेचे अध्यक्ष धनाजी पाटील नरदेकर यांनी संघाकडून सुरू असलेल्या पेट्रोल पंपावर CNG गॅस पंप उभा करण्याची मागणी केली। यावेळी श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रघुनाथ पाटील, कार्यकारी संचालक MV पाटील यांच्यासह सर्व संचालक, संघाचे संचालक उदयसिंह जगदाळे, रावसाहेब चौगले, सुरगोंडा पाटील, सज्जनसिंग राजपूत, गजानन करे, राजाराम रावण, मोहन ढवळे, रघुनाथ मेत्रे, सौ अर्चना धनवडे, सौ सुरैया बेगम जमादार, अशोक धनगर, महेश कांबळे, सुनील पाटील, सोमा गावडे, रावसाहेब पाटील, शिवगोंडा पाटील, मानसिंग पाटील यांच्यासह सर्व सभासद, सेवक वर्ग, डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील जयसिंगपूर उदगाव सहकारी बँकेचे संचालक मंडळ उपस्थित होते। व्हाईस चेअरमन दादासो देवताळे यांनी आभार मानले। उत्पादन वाढीच्या संदर्भात असेल, बियाणांच्या बदल करण्याच्या बाबतीत असेल, सर्व अंगाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन देऊन उत्पादन कसं वाढेल ही बघण्याची दृष्टी ठेवून कारखान्याच्या माध्यमातून काम करण्याची आमची दृष्टी आहे आणि ह्या दृष्टीतून आपण सर्वांनी समजून घेऊन काम करावं। अजून आपल्या तालुक्यामध्ये अजून कितीतरी गावं असं क्षारपोट मुक्त करण्याची राहिलेली आहे। आता पांदारे साहेबांनी मगाशी भाषणात केलं, पण त्यांच्याच गावामध्ये जवळजवळ 700 एकर क्षारपडलेली जमीन आहे। तरी पुढाकार त्यांनी टाकलेली पुढाकार घेऊन तिथं करण्याची दृष्टी ठेवावी, कारण ज्या ठिकाणी क्षारपडलेल्या जमिनी होत्या ते मुक्त झाल्यानंतर त्याचं उत्पादन कसं येतंय, काय येतंय हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपला क्षारपोटचा पॅटर्न बसलेला आहे। देशात त्याच्याबद्दल चर्चा करण्यासाठी हरियाणामध्ये आम्हाला बोलवून घेऊन दत्त पॅटर्न म्हणजे काय, कशा पद्धतीने केलाय, गव्हर्नमेंट आज भाग घेते पण ते कुठलेही शेतकरी त्याच्यामध्ये भाग घ्यायला तयार नाही। पण तुम्ही कशा पद्धतीनं शेतकऱ्यांची मन वळवला आणि कशा पद्धतीनं काम केला हे समजून घेण्यासाठी त्या ठिकाणी आम्हाला बोलवले। तर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हितासाठी ही संस्था सातत्यानं काम करेल एवढंच या ठिकाणी सांगतो आणि मी थांबतो। नमस्कार।